अधिवेशनामध्ये एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे 53%वरून 58%पर्यंत वाढवण्याची घोषणा आज विधानसभेत केली। तसंच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ जाहीर केलेली आहे। महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगताना आनंद होत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53%वरून 58% करण्यात आलेला अध्यक्ष महोदय। त्याचबरोबर घरभाडे भत्ता 8, 16, 24%वरून 10, 20 आणि 30% वार्षिक वेतनवाढीचा दर 2%वरून 3% करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, हा ऐतिहासिक निर्णय या सभागृहामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आज मी जाहीर करतो, याचा मला अभिमान आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पोल्ट्री फार्मच्या प्रमाणे वाघांसाठी आता रॅबिट फार्म सुरू करणार। वाघांच्या खाद्यासाठी वनमंत्र्यांनी अजब निर्णय घेतला। वाघांना बिबट्यांना खाद्य कमी पडत असल्यानं रॅबिट फार्मचा प्रस्ताव आहे। मंत्रालयातील अधिकाऱ्यांना झाडाला बांधून बाजूला वाघ सोडा, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता संताप व्यक्त करत सल्ला दिलाय। गडचिरोली चंद्रपूरच्या समस्यांची गंमत वाटणाऱ्या अधिकाऱ्यांवरून संताप व्यक्त करण्यात आला, तर वाघांच्या हल्ल्यामध्ये मृतांच्या कुटुंबाच्या समस्यांचं निवारण केलं जात नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याला टायगर सफारी म्हणजे बंद वाघ नाही, वाघ खुले, जशी ताडोबामध्ये आपण जातो तशाच प्रकारचं चित्र निर्माण होईल। आणि साधारणपणे या राहिलेल्या 42 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशा प्रकारची भूमिका घेतली जाईल। म्हणजे त्या आणि ती प्रजाती कुठे 60 फूट उंचीवर गेट सुद्धा उंच केले जातील, त्या ठिकाणी वाघ बिबटे ठेवले जातील। त्या ठिकाणी आपण आता कोकणामध्ये भास्कररावांना विचारा, घरातलं अन्न शिजलेलं माकड आणि वानर घेऊन जातात। ते पकडलेले पूर्वी 400 रुपये त्यांना पकडण्याची फी होती, आता आपण ती वाढवली 600 रुपये केलेली आहे। आणि तसे ते नेऊन तिकडे टाकले जातील। हरणांना पोषक असलेल्या फळं झाडं तिथे लावली जातील, म्हणजे हरणं बाहेर येणार नाहीत, कसल्या प्रकारची रानडुकरं पण येणार नाहीत, ती तिथंच स्थिरावतील। आणि भविष्य काळामध्ये वन्यजीव आणि मानव हा जो संघर्ष आहे हा कमी कसा होईल याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। पुन्हा एकदा 2026 मध्ये तेच सांगतोय। जर अशा पद्धतीने ते गंमत समजत असेल, मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसून चंद्रपूर, गडचिरोली किंवा तत्सम जिल्ह्यातील दुःख त्यांना समजून येत नसेल, तर कायदा 1 दिवसाचा कायदा करा। असे अधिकारी जे फाईलवर बसले आहेत त्यांना 1 दिवस झाडाला बांधा, म्हणजे लक्षात येईल वाघ सोडल्यावर इतरांच्या जीवावर काय बिततं। आणि म्हणून स्पेसिफिक अध्यक्ष महाराज, आमदार बच्चू कडू यांच्याकडनं शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला। आताच्या सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली आहे। 2 लाख कर्ज आहे तर 1.5 लाख रुपये भरा, मग आम्ही 50,000 माफ करेल, असं कसं चालेल? नियमित कर्ज भरणारे असतील तर त्यांच्याबाबत देखील अडचणी आहे। दिव्यांग शेतकरी, एकल महिला शेतकरी यांची तर विनाट कर्जमाफी करायला हवी, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी सभागृहामध्ये बोलताना केली। कर्जमाफी करून शिव्या खायला लागतं, कारण 2015 ते 19ची कर्जमाफी जे झाली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं, ती कर्जमाफी ओटीएस न केल्यामुळं त्याच्यामुळे ते अडचणी झाला। आणि तो त्यावेळचा शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला तो शिल्लक आहे, आणि मग तो प्रचंड आता बोंबलत आहे रस्त्यावर। 2019च्या अगोदरची जे कर्जमाफीमध्ये 50,000 रुपये दिले ना, आणि 50,000 हे ओटीएस केले। काय केलं आपण का 50,000 माफ करतो आम्ही, पण 1.5-2 लाख असेल तर 1.5 लाख भरा, मग 50,000 सरकार देईल। त्याच्यामुळे भरणं पैसे जास्त आणि माफ होणं कमी, याच्यात काही दुरुस्त्या करणं फार महत्वाचे आहे, त्या सरकारनं केल्या पाहिजे। पूल खराब होत असतील तर कंत्राटदारांवर कारवाई करा। विधान परिषदेमध्ये बच्चू कडू यांच्याकडनं पुलांच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। निकृष्ट दर्जाचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली। पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्याची जबाबदारी सरकारची, असं बच्चू कडू यांनी म्हटलं, तर दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आता बच्चू कडू यांनी केलेली आहे। तुम्ही एक सांगा, ओव्हरलोड जर जात असेल तर मग बाकी डिपार्टमेंट काय करतं ते? हे तुम्ही कबूल म्हणता ओव्हरलोड जाते, कोणा शोधा त्याला, कोणता अधिकारी आहे तिथं?
तो काय करतोय? नाही, महायुतीत असू द्या हो, ओव्हरलोड होऊन जर आपले पुलं बेकार होत असल आणि मंत्री महोदय ते कबूल करत असल तर तो कोण आहे, कोणता अधिकारी आहे शोधला पाहिजे. उद्यापर्यंत नाव सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.